तर MA भाग 1 इतिहास आणि सेमिस्टर 2 मध्ये आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या पॉलिसीनुसार ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे ज्याला आपण इंटर्नशिप म्हणू, अप्रेंटिसशिप म्हणू, हे आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्या संदर्भातलं मार्गदर्शन जे आहे ते आपण या सत्रामध्ये करणार आहोत. ऑन जॉब ट्रेनिंग हे तुमचं जे तुम्हाला करणार आहात तुम्ही ते एकूण 4 क्रेडिट्स आहे. त्यामुळे तसा तुम्ही एक पेपर अभ्यासता त्याच्यामध्ये MA मध्ये त्याच पद्धतीचं तेवढंच वेटेज जे आहे ते या ऑन जॉब ट्रेनिंगचं आहे. तर ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये तुम्हाला नेमकं आपण काय शिकाय म्हणजे अपेक्षित काय ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये तुम्ही त्यातून काय शिकाल त्याची एक आपण थोडक्यात माहिती घेऊया. त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने करायचं आहे त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन या सत्रामध्ये तुम्हाला मिळेल. आणि जो काही माईकचा आवाज येतोय सर्वांनी आपले माईक जे आहे ते म्यूट करा. तर आपण पहिल्यांदा बघू की हे सिलेबसमध्ये कोर्स आउटकम जो दिलेला आहे यातनं नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे की ते आपल्याला ऑन जॉब ट्रेनिंग का करण्यासाठी सांगितलेलं आहे त्याच्या मागचं उद्देश काय ते आपण याच्यातून पाहूया की ऑन जॉब ट्रेनिंग केल्यानंतर विद्यार्थ्याला नेमके कोणत्या पद्धतीचे स्किल्स जे आहेत त्याचे डेव्हलप होतील तर त्याबद्दल हे आउटकम आहे. म्हणजे पहिला आउटकम आहे की अंडरस्टँड द रूल्स रेग्युलेशन अँड द वर्क प्रोसिजर बाय अडॉप्टिंग देम इन देअर डे टू डे परफॉर्मन्स. म्हणजे काय आहे की विद्यार्थ्याला काय होईल की एखाद्या जागी ऑन जॉब ट्रेनिंग त्याने केलं इंटर्नशिप केलं की त्याला एखादी वर्क प्लेस असतो जी जागा असते काम करायची जागा असते तिथे नियम असतील कायदे असतील त्याचे रूल्स म्हणजे नियम रेग्युलेशन म्हणजे कायदे आणि त्याचं काम करायची जी पद्धत असते प्रोसिजर असते काम करायची जी पद्धत असते म्हणजे पहिल्यांदा कागद कुणाकडून कुणाकडे जातो मग कोण करतो किंवा अं, कामाच्या अधिकारांची वाटणी कशी असते मोठा अधिकारी कोण त्याच्यानंतरचा अधिकारी कोण त्याच्यानंतर अधिकारी कोण या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं निर्णय पहिल्यांदा कोण घेतं किंवा इम्प्लिमेंट कसं होतं तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या समजून घेणं आणि हे कसं की प्रॅक्टिकल नॉलेज डे टू डे रोज म्हणजे रोजच्या रोज म्हणजे काम करून ते समजून घेणं हे या इंटर्नशिपचा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये काय होईल की तुम्ही तुमची कामं करताना पण या सगळ्या गोष्टी म्हणजे गोष्टी मॅनेज कशा करायच्या या गोष्टी तुम्ही त्यातून समजून घ्या. त्याच्यानंतर दुसरा उद्देश आहे लर्न द प्रॅक्टिकल मेथड्स ऑफ वर्क बाय ऑब्झर्विंग अँड असिस्टिंग हिज ऑर हर सिनियर. म्हणजे काय आहे की तुमचे जे वरिष्ठ असतात कामाच्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करताना त्यांना कामामध्ये मदत करताना किंवा त्यांना काम करताना बघून तुमच्या असं लक्षात येईल की वास्तविकरित्या ज्यावेळी म्हणजे आपण बरेच असतो म्हणजे इंजिनियर वगैरे असतात ना ते थेअरीमध्ये खूप शिकतात. हा मशीन अशी असते मशीनचा हा सिद्धांत असतो गुरुत्वाकर्षण सिद्धांत असा असतो. हा तर हे सगळ्या गोष्टी ते त्या त्यांच्या पुस्तकामध्ये शिकतात पण ज्यावेळी ते प्रॅक्टिकल मध्ये काम करायला जातात त्यावेळी त्यांना अडचणी येतात. तर अशा पद्धतीनं नेमकं आता तुम्ही समजा आता MA करताय किंवा BEd करत असतील काही लोक आपण पुस्तकामध्ये BEdच्या संदर्भात खूप शिकून घेतो आणि ज्यावेळी आपण खरंच विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहतो मग त्यावेळी मग आपल्याला समस्या येतात काही प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. विद्यार्थ्यांच्या काही विद्यार्थ्यांचं अटेन्शन जे आहे ते आपल्याकडं घेण्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करायला लागतात. तर अशा ज्या प्रॅक्टिकल मध्ये नेमकं काय करायला पाहिजे काम करताना तर ज्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही तुमचे जे तिथले वरिष्ठ असतील तर त्यांचं काम बघून त्यांना मदत करून तुम्हाला या गोष्टी शिकता येतील तर ते एक त्याच्यामधलं उद्देश आहे. त्यानंतर इक्विपाय विथ द इम्पॉर्टंट स्किल्स like adaptability and flexibility and learn to become dexterous in any situation and gain expertise in various domains. हा तर ह्याच्यात काय नेमकं अडॅप्टिबिलिटी जी आहे ती एक second.
तर काय करायचं की आपल्याला जे स्किल्स आहेत म्हणजे तुमच्यामध्ये अ, काही पद्धतीचे स्किल्स जे आहेत ते त्याच्यामध्ये डेव्हलप करायचे. म्हणजे काय की अडॅप्टेबिलिटी. म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी तुम्हाला काम करायला पाठवलं, तुम्ही काम करताय, तुम्हाला समजा एखादी नोकरी लागली, तर तिथलं जे काही स्वरूप त्या कामाचं स्वरूप आहे, तिथलं वातावरण आहे, त्याच्याबरोबर काय म्हणतात त्याच्यामध्ये कसं मिसळून जायचं, अडॉप्ट कसं करायचं, ते आत्मसात कसं करायचं. तर हे जे स्किल आहे ते यात तुम्हाला येईल. त्याचबरोबर फ्लेक्झिबिलिटी. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे आता तिथलं समजा तुम्ही अं, समजा शाळेमध्ये आपण शाळेत उदाहरण 10वीच्या वर्गाला शिकवायचं आधी तुमचं काम आहे. मात्र अचानक तुम्हाला 8वीचा वर्ग शिकवायला दिला, की तुम्ही 8वीच्या वर्गाला शिकवण्याचे जे स्किल्स आहेत ते तुमच्यामध्ये यायला पाहिजे. त्यासाठी फ्लेक्झिबिलिटी आवश्यक आहे. फ्लेक्झिबिलिटीला आपण मराठीत म्हणू मराठीत शब्द काय आहे फ्लेक्झिबिलिटीला? तुम्हाला काय सुचतंय काय? फ्लेक्झिबिलिटीचा शब्द फ्लेक्झिबिलिटीला काय लवचिकता, म्हणतात? लवचिकता सर. हा लवचिकता. लवचिकता, लवचिकता बरोबर. लवचिकता हा जो शब्द आहे. हा तर ती फ्लेक्झिबिलिटी जी आहे, अडॅप्टेबिलिटी म्हणजे आत्मसात करण्याचं कौशल्य, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता. तर लवचिकता आणि आत्मसात करणं या दोन गोष्टी हे जे दोन स्किल आहेत ते तुम्हाला याच्यातून शिकून घ्यायचे आणि लर्न टू बिकम डेक्स्टर डेक्स्टोरियस इन एनी सिच्युएशन. म्हणजे तुम्हाला समजा काही तुमच्यावर परिस्थिती आली, तरी देखील तुमचे जे हे स्किल्स आहेत ते स्किल्स तुम्हाला दाखवता यायला हवे. ते तुम्हाला स्पष्टपणे लोक प्रस्तुत करता यायला पाहिजे. त्याचा वापर जो आहे तो तुम्हाला करता यायला पाहिजे. तर ते तुम्हाला याच्यातून म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचे स्किल्स तुम्हाला वापरता यायला हवे. आणि गेन एक्सपर्टाइज इन व्हेरियस डोमेन्स म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याचं प्रावीण्य जे आहे ते तुम्हाला मिळवायचं आहे. कौशल्य जे आहे ते तुम्हाला मिळवायचं आहे. तर हे त्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे तुम्ही जर समजा आता हे ऑन जॉब ट्रेनिंग केले की तुम्हाला जे प्रॅक्टिकल नॉलेज मिळेल. म्हणजे 3 मुद्दे आपण घेतले. त्यातले 3 मुद्दे परत कायदे, तिथलं म्हणजे नियम, कायदे, प्रक्रिया, प्रोसेस जे असते, काम करायची पद्धत जी असते ती तुम्ही शिकाल. त्याचा वापर तुमच्या दैनंदिन जीवनात पण तुम्हाला होईल. त्यानंतर प्रॅक्टिकली काम करणार, वास्तविकरित्या काम करताना तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांना बघून, त्यांना मदत करून तुम्हाला त्या काही गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. त्यानंतर तुमचे जे कौशल्य जे आहे, नवी कौशल्य जे आहेत ते तुम्हाला आत्मसात करता येईल. कामाच्या ठिकाणी फ्लेक्झिबल कसं राहायचं, लवचिक कसं राहायचं ते तुम्हाला लक्षात येईल. त्याच पद्धतीनं एखादे सिच्युएशन निर्माण झाली, परिस्थिती निर्माण झाली, एखादं काही समस्या आली, तर त्यावेळी आपल्या कौशल्यांचा कशा पद्धतीने वापर करायचा ते तुम्ही शिकाल. त्याचबरोबर जे काही तुम्हाला ही जी कौशल्य तुम्ही प्राप्त केलेली आहेत त्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट बनण्यासाठी प्रयत्न कराल. त्याच्यातलं काही प्रावीण्य मिळवाल. हा हे गोष्टी तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या कोर्समध्ये म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग केल्यानंतर समजतील. आणि शेवटचं जे आहे डेव्हलप द पॉझिटिव्ह अप्रोच टुवर्ड इनइव्हिटेबल चेंजेस दॅट ऑकर्स इन द वर्कप्लेस. म्हणजे तुमच्या कामाच्या ठिकाणी जे काही बदल होतील, जे तुम्हाला काही वेळा नको असलेले बदल होतील, त्या संदर्भातला जो सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तो आत्मसात करण्याचा जे कौशल्य आहे किंवा एक दृष्टिकोन आहे म्हणजे त्याला या गोष्टीकडे बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो तुमचा विकसित होईल या माध्यमातून. हे एक त्याच्यामधलं महत्वाचं अं,
हे त्याच्यातलं महत्वाचा एक म्हणजे आउटकम आहे, की तुमच्यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणी जे काही बदल येतील त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल. त्यानंतर याच्यामध्ये हे सगळं मी सांगतो ते सिलेबस मधलं तुम्हाला सांगतो, की इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड स्टुडंट्स व्हाईल डुइंग ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांना काही महत्त्वाच्या इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये काय आहे, की बाबा तुम्ही पहिल्यांदा काय करा, सिलेक्शन ऑफ द इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन, कन्सल्टंट, प्रोफेशनल एक्सेट्रा शुड बी बेस्ड ऑन द एरियाज इन द मॅन्डेटरी ऑर इलेक्टिव्ह कोर्सेस इन द कन्सर्न सब्जेक्ट. याचा अर्थ काय, की तुम्ही ज्यावेळी कामाचं ठिकाण निवडाल ऑन जॉब ट्रेनिंगसाठी, ते साधारणपणे तुमच्या विषयाशी संबंधित असावं, असं त्यांची एक अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त करून आपल्या विषयाशी संबंधित जे काम करायचे ठिकाणं आहेत, तिथं तुम्ही इंटर्नशिप करावी, अशी याच्यात अपेक्षा आहे. त्यानंतर द इन्स्टिट्यूशन अंडर whom द ट्रेनिंग इज एक्सपेक्टेड शुड बी फॉर्मली असाइन्ड इन द रिटर्न फॉर्म बाय कन्सर्न टीचर टू एव्हरी स्टुडंट. आता ह्याच्यात काय करायचं, की त्याच्यासाठी तुम्हाला जी काही अं, हे असेल एक पत्राचा फॉर्मॅट दिला जाईल. तर तुमच्या स्टडी सेंटर जे कोऑर्डिनेटर असतात त्यांच्या सहीने ते तुम्ही तुमच्या त्या इन्स्टिट्यूटला द्यायचं आणि त्याची एक कॉपी जी आहे झेरॉक्स कॉपी असेल तर ती तुम्ही स्वतःजवळ ठेवायची किंवा 2 कॉपीमध्ये ते तयार करून घ्यायचं आणि एक कॉपी त्यांना देऊन एक कॉपी तुमच्याकडे ठेवायची. हं. आणि त्याच्यानंतर काय आहे, की याच्यामध्ये सबमिशन ऑफ ऑन जॉब ट्रेनिंग रिपोर्ट ड्युली साइन अँड सर्टिफाय बाय गाईड अँड टीचर. म्हणजे काय करायचंय, सर्टिफिकेट तुम्हाला जे रिपोर्ट तुम्ही जे बनवणार आहात, तो सर साइन वगैरे घ्यायचा, त्याचा फॉर्मॅट वगैरे मी देईन तुम्हाला आणि ते सर्टिफिकेट एक घ्यायचं आणि वायवा एक्झाम जी आहे ती त्याची तुमची होऊन जाईल. 20 मार्काची वायवा असेल, 80 मार्काचा रिपोर्ट असेल. आणि हे जो ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे ते बाइंडिंग असते ना, थिसिस जसं बाइंडिंग करतात, तर त्या पद्धतीचं बाइंडिंग करून याच्या 2 कॉपीमध्ये ते बनवायचं आहे. एक तुमच्या स्टडी सेंटरमध्ये जमा करायचं आहे, एक तुमच्याजवळ जपून ठेवायचं. तर हे जे 4 मुद्दे त्यांनी सांगितलेले आहे. आता या सगळ्या गोष्टींच्या आधारावर मी काही तुमच्या माहितीसाठी म्हणजे एक मार्गदर्शक सूचना बनवलेल्या आहेत आणि ते फॉर्मॅट्स बनवले आहेत. ते तुम्हाला आता मी दाखवतो. दिसतात? सूचना दिसतात? Yes, sir. हा, ठीक आहे. तर या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत ते मी तुमच्या ग्रुपवर आपल्या शेअर करेन. हं. तर त्या तुम्हाला मी वाचून दाखवतो. साधारण थोडं थोडं अर्थ सांगेन. कारण तुम्ही ह्याचं व्यवस्थित वाचन करायचं आहे आणि त्या समजून घेऊन त्या पद्धतीने ऑन जॉब ट्रेनिंग करायचं आहे. ठीक आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं तर 23-24 साठी नवीन राष्ट्रीय धोरणानुसार सत्र भाग 1 म्हणजे भाग 1 सत्र 2 च्या विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग पूर्ण करून त्याचा अहवाल जमा करायचा. आणि हे कंपल्सरी आहे. हे तुम्हाला करायलाच लागेल. त्याशिवाय तुमची डिग्री पूर्ण होत नाही. त्यामुळे ते पूर्ण करणे आवश्यक आहे. आता हे ऑन जॉब ट्रेनिंग आहे त्याला 80 मार्क असतील. त्याचा रिपोर्ट जर तुम्ही बनवाल ना म्हणजे काम करणं, ऑन जॉब ट्रेनिंग करणं आणि त्याचा रिपोर्ट लिहिणं. या 2 गोष्टींचं मिळून तुम्हाला 80 मार्क असणार आहे. आणि जो त्याचा मौखिक परीक्षा जी आहे त्याला आपण म्हणू वायवाची मौखिक परीक्षा आहे ती 20 गुणांची असेल. हां, असं मिळून टोटल तुम्हाला 100 गुणांचा हा अभ्यासक्रम आहे याचा. आणि त्याला टोटल 4 क्रेडिट्स आहेत. हे 100 गुणांचा अभ्यासक्रम आहे. ऑन जॉब ट्रेनिंग करणं आणि त्याचा अहवाल बनवणं याला 80 गुण आणि मौखिक परीक्षेला 20 गुण असं याचं स्वरूप आहे. ठीक आहे. आता सूचना विद्यार्थ्यांनी काय सदर ऑन जॉब ट्रेनिंगसाठी खाली सुचवलेल्या पर्यायांपैकी कोणत्याही एका स्वरूपात ती पूर्ण करायची. जसं मी तुम्हाला म्हटलं की ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना आपल्या विषयाच्या एमएच्या विषयाशी सुसंगत संस्था किंवा ऑन जॉब ट्रेनिंग काम करण्यासाठी निवडायचं. म्हणजे काय की आपलं एम ए इतिहासला आहात तुम्ही तर त्यामुळे एम ए इतिहासच्या विषयाशी संबंधित ज्या संस्था असतात त्याच्याशी जास्तीत जास्त आपण तिथं काम करायचा
या ऑन जॉब ट्रेनिंगसाठी काम करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे कसं की पुढे अभिलेखागार कार्यालय असतील तर तिथं जाऊन विचारा की त्यांना ऑन जॉब ट्रेनिंग ते देतील का? किंवा काही पर्यटन विषयक संस्था असतात. मला आता पर्यटन पण तुमच्या याच्यामध्ये अभ्यासाला विषय आहे. हं? ऐतिहासिक पर्यटन. तर त्या संदर्भातल्या संस्था असतील तर तिथं तुम्हाला काही इंटर्नशिप करता येतं का बघा. किंवा काही जसं काही जण नोकरीत असतात तर त्यांना ते काम करता येणार नाही. हं, तर अशा लोकांनी मात्र आपल्या नोकरीच्या ठिकाणच्या कार्यालयाकडून असं एखादं प्रमाणपत्र त्यांना घेता येईल. तर बेसिकली काय आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा की इतिहास विषयाशी सुसंगत ज्या संस्था आहेत तिथलं तुम्हाला काम करता येईल. जर समजा तसं एकदमच तसं काही मिळत नसेल तर ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आहेत. हं, सामाजिक एन-जी-ओ असतील तर तिथं देखील तुम्ही काम करू शकता. हं. तर ते म्हणजे वारसा सहल वगैरे ऑर्गनाइज करणाऱ्या संस्था असतात. तर त्यांच्याशी पण संपर्क करून तुम्ही पाहू शकता. हं. म्हणजे जे समजा आता इथे दिलेलं आहे, जे विद्यार्थी नोकरी करत नाहीत त्यांनी शैक्षणिक संस्था असतील, औद्योगिक संस्था असतील, सामाजिक संस्था असतील, खाजगी किंवा सरकारी कार्यालय असतील, तर यांच्याकडे ऑन जॉब ट्रेनिंग करून देण्याच्या विषयी विनंती करू शकतो. तर या संस्थांकडे तुम्हाला काय करायचं कमीत कमी 60 तासांचं ऑन जॉब ट्रेनिंग करून प्रमाणपत्र मिळवायचं आहे. 60 तासांचं हे काम करायचं आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी समजा नोकरी करतायत आणि त्यांनी देखील म्हणजे प्रयत्न करायचा आहे, की हे जे ज्या ज्या संस्था आहेत तिथं आपल्याला नोकरी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करून बघायचा. तरी देखील त्यांना जर असं अगदीच शक्य नसेल, तर त्यांनी आपली जी संस्थेमध्ये किंवा नोकरी जी करत आहेत त्यांच्याकडून जर ऑन जॉब ट्रेनिंगचं प्रमाणपत्र मिळते का ते पाहावं आणि त्यांच्याकडून ते प्रयत्न करून ते प्रमाणपत्र मिळवावं. हं. तर ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे. आता ऑन जॉब ट्रेनिंगचा अहवाल पूर्ण केला आणि तो सादर करत असताना आपण काही फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तो सादर करायचा आहे. म्हणजे त्याचं एक कव्हर पेज लावायचं आहे. त्याच्या आतमध्ये ते सर्टिफिकेट असेल, एक प्रतिज्ञापत्र असेल किंवा अनुक्रमणिका असेल इत्यादी त्याला जोडलेले असावे. हे जे ऑन जॉब ट्रेनिंगचं प्रमाणपत्र आहे ते ते तुम्हाला प्रमाणपत्र जोडलेलं आहे सोबत. तर हे ऑन जॉब ट्रेनिंगचा रिपोर्ट जो आहे जसं मगाशी सांगितलं की 2 कॉपीमध्ये तो तयार करायचा. एक 30 ते 40 पद्धतीचा पानांचा हा टाइप केलेला असावा. टाइप करून घ्या आणि तो साधारणपणे प्रोजेक्ट बाइंडिंग असेल किंवा हे थिसीस बाइंडिंग असेल की नाही असं पक्कं बाइंडिंग जे असतं त्या स्वरूपात त्याला बाइंडिंग करायचं आणि मग तो जो आहे त्याची एक प्रत तुमच्या अभ्यासखंडात तुम्ही सादर करायची आणि एक प्रत स्वतःजवळ जपून ठेवायची. म्हणजे समजा उद्या काही समस्या उद्भवली तर ती प्रत तुमच्याकडे असावी. हां. तर म्हणजे याचा दुसरा एक फायदा तुम्हाला मी सांगतो. जेव्हा तुम्ही कुठे इंटरव्ह्यूला वगैरे जाल, तुमच्यापैकी जे लोक नोकरी करत नाहीत, त्यांना इंटरव्ह्यूला जाताना हे जे 60 तासाची इंटर्नशिप आहे तो अनुभवाच्या स्वरूपात इंटरव्ह्यूमध्ये दाखवता येईल. मग ते तुम्हाला विचारतील की त्याचा काही रिपोर्ट वगैरे आहे का? तर तो रिपोर्ट जो आहे हा तुमचा ऑन जॉब ट्रेनिंगचा रिपोर्ट तो तुम्ही त्यांना त्यावेळी इंटरव्ह्यूमध्ये दाखवू शकता. तर त्याला जर थोडं नोकरी शोधताना तुम्हाला याचा बऱ्यापैकी उपयोग होईल. त्यामुळे हे जपून ठेवणे आवश्यक आहे. आता ऑन जॉब ट्रेनिंगचा अहवाल जो आहे त्याच्या आराखड्यामध्ये कुठले कुठले मुद्दे असावेत ते आपण याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे आपण ज्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंगसाठी निवडलेली क्षेत्रामध्ये आपली आवड कशी निर्माण झाली ते तुम्ही त्याच्यामध्ये स्पष्टपणे मांडायला पाहिजे. म्हणजे कुठल्या क्षेत्रात तुम्ही करता म्हणजे समजा सामाजिक क्षेत्रातल्या एन-जी-ओ मध्ये ऑन जॉब ट्रेनिंग करत असाल तर ती कशी तुम्हाला बाबा समाजकार्याची आवड आहे किंवा काय अशी सगळी मांडणी त्याच्यामध्ये तुम्हाला करायला लागेल. आपण विशिष्ट संस्था ऑन जॉब ट्रेनिंगसाठी का निवडली याचं तुम्हाला एक कारण द्यावं लागेल, की बाबा तिथं कसं तुम्हाला त्या संस्थेबद्दल माहिती कशी मिळाली? त्याच्यामध्ये तिथंच तुम्ही का गेला? काय नेमकी चर्चा झाली तिथं तुम्हाला ऑन जॉब करून देण्याविषयी? तर हे सगळं तुम्हाला एक विवेचन जे आहे ते प्रास्ताविकामध्ये तुम्हाला करावं लागेल. संस्थेची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. हां, तिथे तुम्हाला कुठल्या पद्धतीची कामं दिली होती, कुठल्या जबाबदाऱ्या तुमच्यावर होत्या, ते तुम्हाला सांगायचे आहेत. त्यानंतर
प्राप्त कौशल्य आणि अनुभव म्हणजे तुम्ही इथे काम केल्यानंतर तुम्हाला कुठली कुठली स्किल्स जे आहेत ते तुमच्यामध्ये आले म्हणजे समजा आता एखाद्या सामाजिक संस्थेत तुम्हाला कम्प्युटरचं काम दिलं असेल किंवा एखादं सर्वेचं काम दिलं असेल तर ते सर्वे करायचं कौशल्य कसं आलं मग सर्वे समजा लोकांच्या मध्ये जाऊन करायचं असेल तर लोकांशी संवाद करताना तुम्हाला कुठले स्किल संवादाचं स्किल मिळालं का त्याच्यानंतर तो जो काही सर्वे केला हा तर ते त्याचं रिपोर्ट बनवणे तो रिपोर्ट बनवण्याचं स्किल मग तुमच्याकडे आलं का तर अशा पद्धतीने कोणते नवे स्किल्स तुम्ही याच्यातून शिकला तर ते तुम्हाला मांडायचे आहेत त्यामुळे दृष्टिकोनात काय बदल झाला काय तुमच्यामध्ये समजा शिस्तबद्धपणा आला काय तुमचा लोकांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात काही बदल झाला का अशा पद्धतीचे जे तुमचे अनुभव पण आहेत ते देखील याच्यामध्ये तुम्हाला मांडायचे आहेत आणि मग आता हे सगळं जॉब केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला आपल्याला कुठल्या गोष्टी अजून आत्मसात करायला पाहिजे आपल्याकडे कुठले स्किल्स नाहीयेत हे तुमच्या लक्षात येईल मग त्याच्यामध्ये कुठल्या भागामध्ये आपण सुधारणा करायला पाहिजे आपले कुठले स्किल्स वाढवायला पाहिजे तर ते तुम्हाला जे जाणवले ते तुम्हाला याच्यामध्ये लिहायचं आहे आणि मग याचं जे एक सारांश रूपाने तुम्हाला काय काय कौशल्य मिळाली तुम्ही काय शिकला आणि काय इम्प्रुव्हमेंट करू शकता तर त्याचा एक सारांश पद्धतीने निष्कर्ष जो आहे तो देखील तुम्हाला मांडायचा आहे आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं परिशिष्ट जोडायचे आहेत की तुम्ही जिथं काम केलं त्याला एक विनंती पत्र तुम्ही द्यायचं त्याचा फॉर्मॅट मी जोडलेला आहे तो विनंती पत्र द्यायचं आहे त्याच्यानंतर त्या संस्थेनं तुमचं विनंती स्वीकारली त्याचं एक स्वीकृती पत्र आहे त्याचा पण फॉर्मॅट आपण दिलाय तोच जोडा परिशिष्टामध्ये त्याच्यानंतर हजेरी पत्र जे आहे अटेंडन्स हजेरी पत्र पण आपण देतो त्याचा नमुना पण देतो तर ते अटेंडन्स देखील तुम्ही त्याच्यावर जोडून त्याच्यावर सर्वांच्या सह्या घ्यायच्या आहेत आणि ऑन जॉब ट्रेनिंग करत असताना काही फोटो काढा गुगल टॅग असलेले गुगल टॅग लावून फोटो काढा हा आणि ते फोटो जे आहेत ते फोटो देखील तुम्ही त्याच्यामध्ये जोडायचे आहेत आणि संबंधित संस्थेतील मार्गदर्शकाकडून अं, एक नमुना दिलेला आहे त्यानुसार त्याच्याकडून एक प्रमाणपत्र घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला काही अजून काय आवश्यक वाटलं तर तशी कागदपत्र देखील तुम्ही जोडू शकता म्हणजे समजा कोणी फील्ड व्हिजिट केली सर्वे केले तर त्याच्या एखादी कॉपी जी आहे ती तुम्ही जोडू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व ऑन जॉब ट्रेनिंग करून आपल्या अभ्यास केंद्रामध्ये लवकरात लवकर पूर्ण करून जमा करायचं आहे आता तुम्हाला ते नमुने दाखवतो काय काय आता हे बघा ऑन जॉब ट्रेनिंग पदवीपर ही कव्हर पेज आहे याच्यामध्ये सगळी तुमची माहिती आहे ते पहिलं जे आहे ते कव्हर पेज आहे ते तुम्हाला जोडायचं मग प्रतिज्ञापत्र आहे की बाबा मी हे काम केलेलं आहे आणि मी इंटर्नशिप पूर्ण केलेली आहे असं म्हणून तुमची सही वगैरे ही माहिती तुम्हाला त्यात द्यायची आहे त्यानंतर सर्टिफिकेट प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने तयार करायचे आहे तर त्याचाच फॉर्मॅट तुम्हाला दिला त्यानंतर ऑन जॉब ट्रेनिंगची अनुमतीसाठी जे आहे त्या संस्थेला द्यायचं जे पत्र आहे ते तुम्हाला इथं मिळेल आणि तिथं अभ्यास केंद्राचे जे समन्वयक आहेत तुमचे कॉलेजमधले जे कोऑर्डिनेटर आहेत त्यांची तुम्हाला सही शिक्का त्यांचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर संस्थेनं हॅलो हा बोला ऑन जॉब ट्रेनिंग करायचं हम्म? ऑन जॉब ट्रेनिंग किती दिवसाचं करायचं निखिल काय सांगताय ऑन जॉब ट्रेनिंग किती दिवसाचं करायचं म्हणतोय सर 60 तासांचं म्हणलंय आपण दिवसांचं बोलत नाही 60 तास 60 तास बरोबर ठीक आहे तर तुम्ही तुमच्या सोयीने विभागून घ्या हा ओके सर तुमच्या साधारण तारीख तर सांगा ना आम्हाला. काय झालं काय झालं साधारण तारीख काय टाकू शकतो डेट काय टाकू शकतो किती ते किती डेट तुम्ही टाका ना आता आपलं सेमिस्टर हे आता तुमच्यापैकी काही जणांनी आधीच ट्रेनिंग सुरू केलं असेल तर त्यांनी त्या हिशोबाने तारीख टाका ठीक आहे फक्त 60 तासांचं ते व्हायला पाहिजे हे महत्वाचं ते रोज 3 तास 2 तास जे असेल तुमची जी संस्था आहे त्या संस्थेच्या आणि तुमच्या सोयीनुसार ते ठरवा ठीक आहे आणि हॅलो सर तास घेतो त्याच्यावर तुमचा एक तर आवाज नीट येत टाइम नाही टेबल अंशु मराठे टाइम टेबल करायचं का टाइम टेबल आता टाइम टेबल करायचं अटेंडन्स देईन ना अटेंडन्स शीट त्याच्यामध्ये लिहा ना तुम्ही हॅलो
सर. हा बोला. ते जे तुम्ही 30 ते 40 पेजेसचं टायपिंगचं जे सांगितले ना, ते हा. जे लिहिलं तर चालेल का किंवा फक्त टाईपच करावं लागेल असं काही टाईप करून घ्या. तर मी जसं म्हटलं ना तुम्हाला, की पुढे तुम्हाला प्रोजेक्ट सारखं लोकांना दाखवता येईल. कारण आता कसं होणार आहे, हे या वर्षीपासून मागच्या वर्षीपासून सुरू झालं. त्याच्यानंतर परत सिलेबस बदलल्यानंतर आता फर्स्ट सेमिस्टरला ते आलेलं आहे. बरोबर आहे. आधी काय होतं की एम ए फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला होतं, आता ते सेकंड सेमिस्टरला आलेलं आहे. बरोबर आहे. आता एक आहे की याच्यानंतर म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्यापासून सगळ्यांना इंटर्नशिप ही कंपल्सरी आहे सगळ्या विषयाच्या एम एस साठी. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी समजा इंटरव्ह्यूला वगैरे जाल भविष्यात एम ए झाल्यानंतर, त्यावेळी तुम्हाला ते विचारतील तुम्ही कुठे इंटर्नशिप केली का वगैरे. जसं त्याच्या आधी हे इंजिनिअरिंगला वगैरे असायचं इंटर्नशिप, तर त्यावेळी त्यांना पण जॉब जाताना इंटर्नशिप कुठे केली का वगैरे विचारलं जायचं. अशा पद्धतीने तुम्हाला पण विचारलं जाईल. मग तुम्हाला म्हटलं की तुम्ही हो म्हणाला तर तुम्ही म्हणाल कुठे केलं, मग तुम्ही माहिती सांगा. मग तुम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला असेल त्याचा इंटर्नशिपचा रिपोर्ट, तो दाखवा असं तुम्हाला विचारतील. त्यावेळी तुम्हाला हा रिपोर्ट दाखवावा लागेल. तर त्यामुळे तो टाईप करून अगदी व्यवस्थित पद्धतीने करणं सोयीस्कर राहील सर्वांना. बोला. ओके, थँक्यू सर. हा. सोनाली पवार बोला. हॅलो. हा बोला ना. हा सर, हा वायवा कोणामार्फत घेतला जाईल, म्हणजे युनिव्हर्सिटी कडून? मौखिक परीक्षा आहे, तर ते आपण आता सेंटरच्या लेवलला होईल असं आपण जाहीर करू. बघू त्याच्यात काय बदल असतील तर मी सुचवेन. ओके. सर, हा बोला. आता हा जो ऑन जॉब ट्रेनिंगचा जो वायवा आहे, हा जर शैक्षणिक संस्थेमध्ये देखील त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आपण तिथे जाऊन देखील करू शकतो. मग आता जर एखादी नाही, तुम्ही दोन गलत करताय. तुम्हाला इंटर्नशिप ऑन जॉब ट्रेनिंग कुठल्या तरी संस्थेत जाऊन करायचं आहे. त्याचा मग सर ती जर एखादी अकॅडमी वगैरे असेल तर आपण करू शकतो ना? ऐका पूर्ण ऐका मी काय म्हणतो. कन्फ्युज करून तुम्ही काय म्हणताय की वायवा संस्थेत होणार असं नाही. तुम्ही काय करणार, ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे तुमचं जे इंटर्नशिप आहे ते एखाद्या संस्थेत करणार, अकॅडमी जे काय तुम्ही म्हणताय ना तिथं ते होईल. हा. त्याचा रिपोर्ट तुम्ही लिहायचा, तयार करायचा 30 ते 40 पानांचा दिलेल्या फॉर्मॅट मध्ये, आणि जमा करायचा तुमच्या अभ्यास केंद्रामध्ये जे तुमचं कॉलेज आहे जिथे तुम्ही ऍडमिशन केले त्यांच्यासाठी, त्याचा जमा करायचा. आणि तिथं मग त्याची मौखिक परीक्षा होईल. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे सर आपण जर अकॅडमी मध्ये तिथं जर ट्रेनिंग घेत असेल तर आपण कोणत्या पदावरती ट्रेनिंग घेतोय हे देखील तिथं उल्लेख केला पाहिजे का? सगळं असणार ना त्याच्यात. ते ऑन जॉब ट्रेनिंग आहे ना ते. तुम्ही कुठल्या पदावर काम करता ते पण सांगायला लागेल तुम्हाला. बरोबर. ओके सर. ओके. बोला, आणि कोणाला काही शंका आहे? तर मी काय सांगत होतो ते मी मला पूर्ण करू दे. म्हणजे स्वीकृती पत्र एक द्यायचं, जी संस्था तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग साठी संधी देणार आहे त्याचे स्वीकृती पत्र पण असेल, ते देखील तुम्हाला द्यायचं आहे. ते सगळं तुमच्या नमुन्यामध्ये जोडलेलं आहे. हे सगळं मी तुमच्या ग्रुपवर शेअर करेन नंतर. आता तुमच्या काही शंका असतील तर विचारा. विचारा. हॅलो सर. हा बोला. सर त्याचे 2 सेट बनवायचे का ऑन जॉब ट्रेनिंगचे जे रिपोर्ट बनवतोय त्याचे? आपण 2 म्हणलं ना, 2 कॉपीज बनवा. 2 कॉपीज म्हणजे 2 सेट. ओके सर, थँक्यू. सर आणखीन एक प्रश्न, मी ऍक्च्युली स्कूलमध्येच वर्किंग आहे, तर इथलंच हे केलं तरी चालेल ना? येत असेल तर करा, कुठलंच ना ते तर सांगितलं. ओके, चालेल मला सर, जर थँक्यू. शक्य आहे की बघा एकदमच अशक्य असेल तर मग तिथलं घ्या. कारण शेवटी बघा मी जसं म्हटलं की नाही, की आता सगळ्यांना जर इंटर्नशिप असेल तर भविष्यात तुम्हाला विचारलं जाईल कुठे केली, काय इंटर्नशिप केली, त्यावेळी तुम्हाला ते प्रोजेक्ट पण मागितलं जाईल, त्यावेळी तुम्हाला ते दाखवायला लागेल. ही गोष्ट आपल्या लक्षात असू. सर प्रायव्हेट सेक्टर असतील तरी चालतील ना ते? आपण म्हणले ना खाजगी म्हणजे प्रायव्हेट, खाजगी सरकारी असतात शब्द वापरलाय का? ओके सर. बोला. हा बोला. सर म्हणजे प्रोजेक्टच्या स्वरूपात ते जमा केल्यानंतर
हम्म. परत त्याचा एक पेपर राहणार आहे का? नाही नाही नाही, मौखिक परीक्षा आहे ना. आता हो. तुम्ही 30-40 पानं लिहिलेली असतील काय हा. लक्षात घ्या. 30-40 पानं तुम्ही लिहिल्यानंतर आम्ही परत तुमची परीक्षा घ्यायची का? नाही ना. फक्त मौखिक परीक्षा असणार 20 मार्काची. बरोबर ना? थँक्यू. हो. बोला, अजून मला काही शंका आहे? हॅलो सर. हा बोला, अनिकेत बोला. सर आपलं जो प्रोजेक्ट आहे तो गोल्डन एम्बॉसच्या ऐवजी स्पायरल बॉन्डिंग चालेल? स्पायरल बॉन्डिंग असं म्हटलं ना तुम्हाला, गोल्डन एम्बॉसिंग वगैरे मी असं म्हणत नाही. माझं म्हणणं काय हा. फर्म बाइंडिंग असावं, अच्छा, प्रोजेक्ट ठीक आहे. सारखं असावं. बरोबर आहे तुम्ही अच्छा, तुम्ही काहीतरी बरोबर. सबस्टन्शियल 7 तासांचं काम करतायत. बरोबर आहे. हो. साधारणपणे 6 दिवस जरी म्हणले जवळपास 10 दिवसांचं तुमचं काम आहे ते आणि अनुभव आहे. त्यामुळे ते एखाद्या चांगल्या फॉर्मॅट मध्ये असावं. बाउंड फॉर्मॅट असं म्हटलेलं आहे. बाइंडिंग तर ऍटलीस्ट असायला पाहिजे. अच्छा, ठीक आहे बाइंडिंगला सर. तसं ते हे येणार नाही, येतं लक्षात. आणि लॉंग टर्मच्या हिशोबाने विचार करा त्याचा. ठीक आहे सर, थँक्यू. गोल्डन एम्बॉसिंग जरी तुम्हाला शक्य नसेल काय म्हणजे तसं काही त्याबद्दल म्हणत नाही, ऍटलीस्ट बाइंडिंग असावं स्पष्टपणे आणि दीर्घकाळ टिकणारं असावं. सर, ही जी सूचनांची पीपीटी आहे ती तुम्ही ग्रुपवरती सेंड करा, म्हणजे थोडं बहुत आम्हाला कळेल. ती तुमच्यासाठीच बनवलेली आहे त्यामुळे ती येणार आहे ती. हा, म्हणजे कसं पूर्ण सगळं एकदमच असं नाही होणार, त्यामुळे नाही, फक्त काय मुद्दा लक्षात घ्या. मला काय म्हणायचं आहे, म्हणजे आता तुम्ही आता हा. किती 43 जण आहात ऑनलाईन, ठीक आहे. तर त्यामध्ये आपले टोटल 399 विद्यार्थी आहेत साधारणपणे. येस. तर आता हे 42 जण आहेत ते परत ह्याच्यामध्ये त्यांच्या परत शंका निर्माण होणार. त्यामुळे आपण काय करूया, मी विचार करत होतो की आपण काय करूया की 2 किंवा 3 दिवसाला आपण एक सेशन 1 तासांचं ठेवूया. साधारणपणे संध्याकाळच्या वेळेत ठेवूया 4-4:30च्या आसपास. मला जर समजा काही या संदर्भात शंका येत असतील तर तुम्ही त्याच वेळामध्ये मला ऑनलाईन आपण सेशन त्यामध्ये विचारलं करायचं. म्हणजे याच्यासाठी म्हणजे सातत्याने तुम्ही प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल फोन करत राहिला तर ते कम्युनिकेशन खूप व्यवस्थित होणार नाही. काय कारण फोन उचलला गेला नाही, काही काम असेल वगैरे अशा पण गोष्टी होऊ शकतात. त्यापेक्षा आपण काय करू, आणि दुसऱ्याला पण तुमच्या पद्धतीच्या शंका असतात, तर आपण काय करूया बेसिकली की 2 किंवा 3 दिवसाला म्हणजे आठवड्यातनं 1 दिवस 2 दिवस ठेवू आपण. हा, तर त्या 2 दिवसामध्ये साधारणपणे आपण असं करू मंगळवार आणि शनिवार. हा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार, शनिवार. हा, मंगळवार आणि शुक्रवार किंवा मंगळवार आणि शनिवार असा एखादा 2 दिवस ठरवूया आठवड्यातले. आणि त्या दिवशी आपण असं 1 तासाचं फक्त ऑन जॉब ट्रेनिंगच्या शंकांच्या संदर्भातलं सेशन घेऊया. आणि मग तुम्ही त्या सेशनला हजर होऊन या पद्धतीने प्रश्न विचारू शकता. ठीक आहे, हे बरं पडेल ना? मला काय वाटतंय त्याबद्दल? हो सर. हो सर, चालेल. इन्क्वायरी करण्यापेक्षा हे जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. हा, आपण त्या ऑफकोर्स. हे करूया आणि मग हे आपण पूर्ण करता येईल. काय एवढं काही खूप हे करायची आवश्यकता नाही. त्याच्यातून तुमचा झाला तर फायदाच खूप चांगला होणार आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट म्हणजे हा जो रिपोर्ट आहे तो बनवला की तुम्हाला पुढं ज्यांना जॉब साठी पण त्याचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल. ठीक आहे. तर मी रिपोर्ट तुमच्या ग्रुपवर शेअर करेन आणि त्या पद्धतीची सूचना जी आहे ती पण आपल्या याच्यामध्ये टाकेल की बाबा या दिवशी आज आपला कुठला वार आहे? आज गुरुवार आहे. थर्सडे. हा, तर आता आपण पुढच्या शनिवारी मंगळवारी जे आहे त्याच्यावर आपण आपल्याला चर्चा करता येईल असं आपण शेड्यूल ठरवून घेऊ. ठीक आहे. हा, आणि आपली साधारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही फर्स्ट इयरला आहात ना. फर्स्ट इयरच्या परीक्षा ज्या आहेत त्याच्या आधी पण मी तारखा दिलेल्या आहेत. तुमच्यापैकी अनेक जणांचे मला परत मेसेज करतायत काही लोक की एक्झाम कधी आहे, एक्झाम कधी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला सर्वांना आठवत असेल तर जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळी परीक्षेच्या टेंटेटिव्ह तारखा आल्या होत्या, परीक्षा आरंभ तारखा,
त्या तुमच्या ग्रुपमध्ये मी टाकलेल्या होत्या. हा, तर मी ती परत एकदा आता ग्रुपमध्ये त्या तारखा ज्या आहेत परीक्षा आरंभ तारखा त्या परत टाकतोय. त्यानंतर अजून तर आपल्याला परीक्षेच्या टाइम टेबल संदर्भात किंवा काही अजून काही सूचना आपल्याला प्राप्त झालेल्या नाही. त्या जशा प्राप्त होतील तसं तुम्हाला मी कळवेन. असाइनमेंट कधी मिळणार आहेत सर? असाइनमेंट तयार झालेले आहेत, ते एकदा वेबसाईटवर अपलोड झाल्या की तुम्हाला मिळून जातील, लवकरच होतील ते. सर आतापर्यंतचे झालेले कॉन्टॅक्ट सेशन ग्रुपवर टाकले नाहीये. आणि ते सगळे पूर्ण झालेले. तुम्ही मागच्या सेमिस्टरचे मिळाले तुम्हाला? मागच्या सेमिस्टरचे नाही सर, आता आता ह्या नाही, नाही. सेमिस्टरचे झालेले पाहिजे. मी विचारतो मागच्या सेमिस्टरचे हा, मिळाले? मागच्या सेमिस्टरचे मिळाले. मिळाले ना? तर आता हे सगळे झाले ना की मग टाकले जाईल. आता फक्त सेशन एकच झाले, काल झाले, हा, फक्त एक झालेलं आहे. एकच हा झालेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. ओके. तर त्यावेळी ते पूर्ण होतील, त्यावेळी तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे. अजून काही शंका आहे? हे बघा, तुमची परीक्षा जी आहे ती 15 एप्रिल याच्यामध्ये दिलेली आहे. हं? 15 एप्रिल. ठीक आहे. तर साधारणतः तुमच्याकडे एक जवळपास 1.5 महिना आहे या ऑन जॉब ट्रेनिंगला पूर्ण करण्याच्या संदर्भात. हं? तर 1.5 महिन्यानंतर 1 महिना आहे असं गृहीत धरा. आम्ही रिपोर्ट वगैरे म्हणजे रिपोर्टमध्ये आता तुम्ही संस्था कशी निवडली वगैरे या सगळ्या गोष्टी आता पण लिहू शकता, संस्था निश्चित झाली असेल तर. तर असं लिहून ते सगळं पूर्ण करायच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये तुम्ही प्रोसेस सुरू करून टाका. ठीक आहे. आणि कुणाला काही शंका आहे? काय आहेत का शंका कुणाला? काही शंका? सर ऑन जॉब, हा सर, ऑन जॉब ट्रेनिंगच्या ह्या जे मार्गदर्शक सूचना आहेत, ह्याची जी माहिती आहे ती हा, ह्याच्याबद्दलचे जे काही फॉर्मॅट भरायचे आहेत त्या टाकल्या नाही आहेत का ग्रुपवरती? कोण बोलतोय आपण? मी सर. जून कधी जॉईन झाला तुम्ही? उशिरा जॉईन झाला का? मी मगाशी जॉईन झाले सर, उशिरा जॉईन. कामात. हो हो. आपण सांगितलंय की हे झालं ना सेशन हा, मी टाकेन. ओके चालतंय. आणि दुसरी अजून एक गोष्ट मी सांगितली की तुम्ही ऐकली का? कोणती सर? या ज्या सूचना दिल्या जातील त्याच्या संदर्भात काही शंका असतील त्यासाठी आपण मंगळवार आणि शुक्रवार किंवा शनिवार असं आपण 2 दिवस ठरवणार आठवड्यातले, आणि त्याच्यामध्ये 1 तासाचं सेशन आपण ठेवू. त्यामध्ये येऊन तुम्ही आपले शंका ज्या आहेत त्या विचारू शकता. तर यासाठी फोन वगैरे इंडिव्हिज्युअल फोन करून शंका विचारण्याची काही ओके सर. आवश्यकता ओके ओके ओके. ठीक आहे. अजून कुणाला काही शंका असतील तर विचारा. हा नमस्कार सर. तर बोला. हा माझी अभ्यासा व्यतिरिक्त शंका आहे बोनाफाईड संदर्भात. बोनाफाईड तुम्हाला मिळेल. तुम्ही विद्यापीठात यायचं, विद्यापीठामध्ये इकडे एक अर्ज करायचा आणि तुम्हाला बोनाफाईड मिळून जातं. त्यासाठी फक्त ऍडमिशनचे पुरावे लागतील. सेंटरला नाही का मिळत? नाही, सेंटरला नाही मिळत. तुम्हाला स्वतः यायला जमत नसेल तर अर्ज लिहा आणि कुणाला तरी पाठवून द्या. बर बर चालतंय. ऑनलाईन नाही का उपलब्ध होणार? हा हा ठीक. ठीक आहे. हा. सोनाली पवार बोला. हा सर, असा एखादा फील्ड प्रोजेक्ट मागच्या वर्षीचा आम्हाला बघायला मिळाला नाही का सर ग्रुपला? नाही, फॉर एक्झाम्पल. मागच्या वर्षी इंटर्नशिप होतं, त्यावेळेचं स्वरूप वेगळं होतं, आताचं स्वरूप वेगळं आहे. ठीक आहे. आता हे एवढं जे तुम्हाला सर्टिफिकेट्स वगैरे दिलेत किंवा असं डिटेल्स दिलेत ना, ते त्यावेळी त्यांच्या याच्यामध्ये ते तशा पद्धतीने नव्हतं. आपलं एकदम नवीन पद्धती, तुमची पहिलीच बॅच आहे या संदर्भात. ठीक आहे. तर या स्वरूपात तुम्ही ते पूर्ण करा. त्याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं जवळपास. तुम्ही पाहिलं ना
तर याच्यात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तसेच ज्या ज्या गोष्टी मी हा सांगितल्या हे सर सगळं पाठवा खरं ग्रुपला म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे मग ते करता येईल. तुमच्यासाठीच बनवलेलं आहे. त्यामुळे ते पाठवणारच आहे मी दुसरं. ठीक आहे. अजून कुणाला काही शंका आहे? सेमिस्टर वन प्रमाणे सर असाइनमेंट लिहून द्यायचे आहेत ना? सेमिस्टर वन प्रमाणेच ते लिहून द्यायचे आहे ना आपलं? हो, असाइनमेंट. ते असाइनमेंट वेगळं आणि हा रिपोर्ट आहे. हे दोन्ही लक्षात आलं ना, दोन गोष्टी? मग तो पण द्यायचा आणि हे पण द्यायचं का? हा. तुमचे जे पेपर आहेत त्याचे असाइनमेंट 5 पेपर आहेत ना तुमचे? हा. हा, त्याचे असाइनमेंट द्यायचे आणि हा रिपोर्ट पण बनवून द्यायचा आणि report काम करून बनवून द्यायचं. सेंटरला जमा करायचं ना? हो. काय? हा. काही शंका आहे? सर सगळेच पेपर 80 मार्काचे होणार आहेत का? एक सब्जेक्ट कुठला तर 40-50 मार्काला 40 असेल. मार्क आहे ना, मागच्या 40 वेळी झाला मार्काचा 40 मार्काचा. एक 40 मार्काचा आहे सर, बाकीचे जे आहेत ते 80 मार्काचे आहेत. बरोबर. राईज ऑफ नॅशनलिझम 1905 ते 1947. बरोबर. तो चॅप्टर 3rd and 4th. तुम्हाला त्या 3rd and 4th त्याच्यातला अभ्यास करायचा. बरोबर. अजून काही शंका आहे? असेल तर सांगा, आत्ताच विचारा. सर बुक्स स्टडी सेंटरला आले नाही वाटतं अजून. कुठलं स्टडी सेंटर आहे तुमचं? RRC. RRC म्हणजे? RR कॉलेज जत सेंटरचं. जतला. आता आपल्याकडं आता इथले जे सगळे म्हणजे आपण ज्यावेळी ऑगस्ट मध्ये आपली सगळी पुस्तकं आलेली होती त्या पद्धतीने काही विद्यार्थ्यांनी इथनं थेट घेऊन गेले. काही विद्यार्थ्यांच्या स्टडी सेंटर घेऊन गेलेत आणि डिस्ट्रीब्युट केले. तुमच्या स्टडी सेंटरवर तुम्ही चौकशी करा. त्यांनी जर नेले नसतील तर त्यांना घेऊन यायला सांगा. ठीक आहे? ओके सर. आपली उपलब्ध आहे. ओके. मग सर या सगळ्या सब्जेक्टचं तसं असणार का? कुठल्या सगळ्या सब्जेक्टचं? म्हणजे मी 2 सब्जेक्ट आहेत माझे, हिस्ट्री आणि दुसरा ऑप्शन एक मराठी. 2 आहेत माझे विषय. नाही, त्यांच्या पुस्तकांच्या उपलब्धतेवर आहे ते. ओके ओके. आता इतिहासाचं म्हणाल तर इतिहासाची सगळी पुस्तकं आपल्याला ऑगस्टच्या आसपास उपलब्ध होती. ठीक आहे. त्यातलं फक्त आता एक डिव्होशनल कल्ट जो पेपर आहे त्याची कॉपीज यांच्याकडच्या संपलेल्या आहेत डिस्ट्रीब्युशनच्या. त्यामुळे ते कदाचित तुम्हाला इथं आल्यावर मिळणार नाही. पण बाकीची ठीक आहे. आणि तुम्हाला जर इथं तुम्ही घ्यायला प्रत्यक्ष स्वतः येणार असाल तर त्याच्या पावतीवर तुमच्या कॉलेजचा सही शिक्का आणि पुस्तकं मिळालीत नाही मिळाले, 1 मिळाले 2 मिळाले असा शेरा त्याच्यावर लागेल. चालेल चालेल सर. ओके. अजून कुणाला काही शंका आहे? आहे का शंका कुणाला? चला ठीक आहे. मग आपण थांबूया. मी तुमच्या ग्रुपवर हे सगळ्या सूचना टाकेन. ठीक आहे. आणि आज आपलं गुरुवार आहे. आज आपण काय करूया, साधारणपणे 5 मार्चला परत आपलं सेशन असेल. त्यावेळी आपण परत तुमच्या काही शंका असतील तर त्याबद्दल चर्चा करूया. तर यामध्ये काय की इंडिव्हिज्युअल आपले प्रश्न विचारण्यापेक्षा कॉन्टॅक्ट सेशन मध्ये तुम्ही चर्चा केलेली जास्त आपल्याला सोयीस्कर होईल. सगळ्यांना त्याचा फायदा होईल. तर ही एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यामुळे इंडिव्हिज्युअल फोन वगैरे त्याच्यापेक्षा या कॉन्टॅक्ट सेशन मध्ये आपण त्याच्याबद्दल चर्चा केलेली जास्त बरी. ठीक आहे. थांबूया मग. हो सर. थँक्यू सर. ओके सर. थँक्यू सर. सर्वजण सेशन मध्ये हो सर. त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद.
थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू